सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण इयत्ता 10वी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 13 कर्ते सुधारक कर्वे डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे यांचा पाठ पाहणार आहोत. थोडक्यात लेखकाचा परिचय करून घेऊया. या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे. कवी आहेत, प्रसिद्ध लेखकही आहेत. यांच्या एप्सिलॉन, ये सखे ये, स्वातंत्र्याचे मृत्यूपत्र हे त्यांचे गाजलेले कविता संग्रह. राजा शहाजी ही महाकादंबरी, शिवछत्रपती, राजा शिवछत्रपती ही पटकथात्मक कादंबरी. लेखकांच्या अनेक कादंबऱ्या आहेत. त्यामध्ये अरण्यकांड, जन्मभूमी, पंचम स्तंभ, प्रचारक आणि पाताळयंत्र या गाजलेल्या कादंबऱ्या. शून्यपूर्ण नावाचा एकांकिका संग्रह. डॉक्टर देशपांडे महाराष्ट्राबाहेर झालेलं गुजरात राज्यात बडोदा येथे जे प्रादेशिक साहित्य संमेलन झालं त्या संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तशाच प्रकारे विदर्भ साहित्य संमेलन जे 66वे साहित्य संमेलन होतं, नाशिक येथे वणी येथे भरलेलं होतं, त्या संमेलनाचेही अध्यक्षपद लेखकांनी भूषवलेलं आहे. या पाठाची मध्यवर्ती कल्पना आपण थोडक्यात पाहूया. महाराष्ट्रामध्ये धोंडोपंत केशव कर्वे उर्फ अण्णासाहेब कर्वे एक समाजसेवक, समाजसुधारक म्हणून आपल्याला सुपरिचित आहेत. अण्णासाहेब कर्वे यांनी आपलं सर्वस्व स्त्री शिक्षणासाठी खर्च केलं नव्हे, स्त्रीच्या उद्धारासाठी या भारतामध्ये स्त्रियांवर जो अन्याय, अत्याचार, रूढी, परंपरा, अनिष्ट चालीरीती यांचा जो त्रास स्त्रियांना होत असे, या छळातून मुक्तता करण्याचा प्रयत्न आणि त्यासाठी अतोनात कष्ट, हालापेष्टा, अपमान, निंदा अण्णासाहेब कर्वे यांनी सोसली. हे सगळं करत असताना आपल्या कार्यापासून थोडेही विचलित न होता अविचलपणे त्यांनी हे कार्य साधलं. जपानच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये महिला विद्यापीठाची स्थापना केली आणि अशा या महान समाजसुधारकाच्या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने 1958 रोजी सर्वोच्च नागरी पुरस्कार जो भारतरत्न देऊन त्यांचा सन्मान केला. प्रस्तुत पाठामध्ये लेखक या महान समाजसुधारकाचा, समाजसेवकाचा कार्याचा परिचय तसंच व्यक्तिमत्वाचा परिचय आपल्याला करून देतात. विद्यार्थी मित्रांनो, धोंडो केशव कर्वे उर्फ अण्णासाहेब कर्वे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यात मुरुड तालुक्यात शिरावली गावी झाला. घरची परिस्थिती बेताची, पण शिक्षण घेण्याची जिद्द, ओढ मनात होती. शिक्षणासाठी खूप पायपीट करावी लागली. एकदा तर 6वीला सातारला केंद्र होतं आणि
125 किलोमीटर पायी अंतर ते पायी चालून गेले. 3 दिवस त्यांना मुक्काम करावा लागला. मॅट्रिक झाल्यानंतर मुंबईच्या विल्सन कॉलेजात प्रवेश घेतला. गणित विषय घेऊन BAची पदवी प्राप्त केली. काही दिवस मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात त्यांनी काम केलं. पुढे पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं फर्ग्युसन कॉलेज होतं. त्या कॉलेजमध्ये लोकमान्य टिळक गणित विषय शिकवायचे. आणि पुढे स्वातंत्र्याच्या रणधुमाळीत लोकमान्य टिळकांनी सहभाग घेतला आणि नोकरी सोडून दिली. मग त्यांच्या जागी त्यावेळेस गणित विभागाचे प्रमुख होते गोपाळकृष्ण गोखले. त्यांनी त्यांना बोलावून घेतलं आणि जवळजवळ 1881 ते 1914 या जवळजवळ 23 वर्षाच्या कालखंडात त्या पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी गणित विषय शिकवला. वयाच्या 14व्या वर्षी त्यांचं राधिकाबाई यांच्याशी लग्न झालं. त्यांचं वय होतं अवघं 8 वर्षाचं. पुढे 27व्या वर्षी बाळंतपणांमध्ये त्या वारल्या. आणि मग जेव्हा पुढे अण्णासाहेब कर्वे यांनी 45च्या आसपास वय होतं त्यांचं, त्यावेळेस त्यांनी गोदूबाई नावाच्या विधवेशी लग्न केलं. आणि एक विधवा विवाहाला मान्यता नव्हती, पण हे सगळं समाजविरोधात कार्य त्यांनी केलं. आणि पुढे अतिशय स्त्री शिक्षणाचं मोलाचं कार्य त्यांच्या हातून घडलं. तर अशा या थोर विभूतीच्या कार्याचा परिचय आपल्याला या पाठातून होणार आहे. पाठ अतिशय सुंदर आहे, कारण अण्णासाहेब कर्वे यांचं इतर समाजसेवक, इतर समाजसुधारक यांच्यापेक्षा काहीतरी वेगळेपण आपल्याला या पाठातून पाहायला मिळतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठाला आरंभ करूया. रेडिओवर रात्रीच्या बातम्यात आले होते की भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे वयाच्या 105व्या वर्षी निधन झाले. माझ्या आजोबांचे डोळे टिचले. कळत्या वयात जाणवू लागले की नातेवाईक नसलेले गृहस्थ 105व्या वर्षी जाऊनसुद्धा त्यांच्यासाठी डोळे भरून येत असतील तर त्यांचे कार्य खूपच मोठे असले पाहिजे. स्वातंत्र्य समराच्या ऐन धुमाळीच्या काळात अण्णांना 105 वर्षाचं आयुष्य लाभलं. आणि जेव्हा ते गेले तेव्हा लेखकाचे आजोबा यांना ते गेल्यामुळे दुःख झालं. मग तुम्ही सांगा, जी व्यक्ती आपली कोणी नाही ती गेल्यानंतर डोळे भरून येत असतील तर आपल्याला नक्कीच त्या व्यक्तीचा महानपणा लक्षात येतो. आणि म्हणूनच स्वातंत्र्य समराच्या ऐन धुमाळीच्या काळात 1857 रोजी भारतामध्ये स्वातंत्र्याचा उठाव झालेला होता. आणि त्या काळात तो काळ म्हणजे 18 एप्रिल 1858 रोजी महर्षी कर्वे यांचा जन्म झाला. नंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी राष्ट्रीय स्वातंत्र्यही त्यांच्या डोळ्यादेखत कमावले गेले. हे त्यांना आधीपासूनच जाणवत होते. या देशातली स्त्री गुलाम आहे, राष्ट्रीय स्वातंत्र्य कमावल्यावर सुद्धा ती गुलामच राहील हे त्यांना दिसत होते. 1858 रोजी महर्षी कर्वे यांचा जन्म झाला. तो काळ 1857च्या उठावाचा काळ. आणि नंतर त्यांच्याच
हयातीमध्ये ते जिवंत असतानाच 15 ऑगस्ट 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि केवळ राष्ट्रीय स्वातंत्र्य मिळून भागणार नाही, तर स्वातंत्र्य संपूर्ण हवे. आता राष्ट्रीय स्वातंत्र्य आणि संपूर्ण स्वातंत्र्य म्हणजे अण्णासाहेब कर्वे यांची अपेक्षा होती की 2 स्वातंत्र्य, की राष्ट्रीय स्वातंत्र्य मिळालं हो 15 ऑगस्ट 1947 साली भारत झाला स्वतंत्र, पण या भारतामध्ये सगळेच स्वतंत्र कुठे झाले, म्हणून संपूर्ण स्वातंत्र्य हवं. संपूर्ण स्वातंत्र्य हवं. त्यांची अपेक्षा होती की केवळ भारताला स्वातंत्र्य मिळालं, पण भारतात जे पारतंत्र्यात आहेत त्यांनाही स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, हा त्यांचा विचार होता. या देशातली स्त्री गुलाम आहे. या देशातली स्त्री गुलाम आहे. गुलाम आहे याचा अर्थ स्त्रीला दुय्यम वागणूक दिली जाते. पुरुषाच्या बरोबरीनं तिला कोणतेही अधिकार नाहीत. जशा प्रकारचं स्वातंत्र्य पुरुषाला आहे तशा प्रकारचं स्वातंत्र्य स्त्रीला नाही. आणि म्हणून अण्णासाहेबांना असं वाटतं की राष्ट्रीय स्वातंत्र्य मिळालं हो भारताला, पण स्त्री मात्र पारतंत्र्यात राहील, गुलामीच तच ती राहील, हे त्यांना दिसत होते. तिला स्वतंत्र व्हायचे असेल तर तिला भान यावयास हवे. तिला स्वतंत्र व्हायचं असेल तर तिला भान आलं पाहिजे. भान म्हणजे योग्य ते करण्याचं धाडस तिच्यात निर्माण झालं पाहिजे. योग्य काय अयोग्य काय हे ओळखून योग्य ते करण्याची हिंमत, धाडस, जिद्द तिच्यात निर्माण होणे, याचा अर्थ आहे भान येणे. आणि म्हणून अण्णासाहेब कर्वे यांना असं वाटतं की भारताला स्वातंत्र्य मिळालं हो, राष्ट्रीय स्वातंत्र्य मिळालं, पण भारतातल्या जे पारतंत्र्यात आहेत त्यांना कुठे स्वातंत्र्य मिळालं. भारतामध्ये ही जी स्त्री आहे ही पारतंत्र्यात आहे, ती गुलाम आहे, तिला स्वातंत्र्य पाहिजे. पण ती स्वातंत्र्य तिला केव्हा त्याची जाण होईल, जेव्हा तिला आपण पारतंत्र्यात आहोत आणि योग्य ते करण्याची हिंमत तिच्यात जेव्हा येईल ना, तेव्हा हे ती स्वतंत्र होईल. की आपण गुलाम आहोत हे भान शिक्षणाशिवाय येऊ शकत नाही. आणि कर्वे यांना याची जाणीव झाली की स्त्रीला जर योग्य काय आणि ते योग्य आपल्याला हवं अशा प्रकारची जिद्द, हिंमत, धाडस तिच्यात निर्माण होईल ते शिक्षणानं. आणि म्हणून तिला शिक्षण दिलं पाहिजे अशा प्रकारची भावना प्रकर्षानं अण्णासाहेब कर्वे यांना जाणवू लागली. मात्र खुद्द भारतीय स्त्रीवर संस्कारच असे होते की ती आपल्या गुलामीला दागिना मानत असे. भारतीय स्त्रीवर संस्कारच असे झालेले होते की स्त्री या गुलामीलाच दागिना मानायची. कारण आपल्यावर आपण घरातली सगळी जबाबदारी पार पाडतो, अगदी चूल मूल, घरातला प्रमुख आपला पती, सगळ्यांनी आपल्यावर अधिकार गाजवावा, आपण सगळ्यांची सेवा करावी, ही जी भावना, ही जी वृत्ती या स्त्रीमध्ये बिंबवली गेलेली होती. आणि म्हणूनच जसं नाही का, माहेरी असताना जेव्हा तिचं लग्न होतं, ती सासरी जाते, तेव्हा घरचे लोक काय म्हणतात की बाई तू आता सासरी जातेस, तुझं सासर माहेर तेच, काय अडचणी येतील, काय संकट येतील तिथेच तू सोसायची, काय होईल ते तुझं तिथंच. आणि म्हणून हे संस्कार स्त्रीवर बिंबवल्यामुळे स्त्री या गुलामीला दागिना समजायची, तिला ते मौल्यवान वाटायचं. आपलं जे सासर आहे तिथे छळ होत असेल, अन्याय होत असेल, तरी तिला तिची वृत्तीच अशी बनलेली होती की तिला ते मौल्यवान वाटत असे. आणि म्हणूनच
आपल्या समाजात स्त्रीचे स्थान देवीचे आहे असे भासवले जात असेलही, पण तिला शूद्रातिशूद्र समजून तिचा प्रचंड छळच केला जाईल. स्त्रीला आपण पाहतो देवतेप्रमाणे वागणूक देतात, देवतेप्रमाणे वागणूक दिली जात नाही, फक्त देवता मानलं जातं. स्त्री देवता आहे, पण त्या देवतेचा किती छळ होतो. फक्त असायला ती देवता आहे, पण मात्र सोसायला मात्र ती एक स्त्रीच आहे. आणि म्हणून तिला ते भासवलं जातं, अगदी देवीचं स्थान तिला दिलं जातं. पण घरामध्ये जेव्हा ती वावरत असते तेव्हा सगळे अधिकारवाणीनं अगदी तिला शूद्रातली शूद्र समजून तिचा मनाला येईल, इच्छेला येईल तशा प्रकारचा छळ, अन्याय, अत्याचार तिच्यावर केला जातो. शूद्रातिशूद्र म्हणजे शूद्राला तर आपण अतिशय हीन मानतो, त्याच्यापेक्षाही वाईट वागणूक तिला दिली जाते. प्रच्छन्न याचा अर्थ आहे, आता याचा खरात गूढ गुप्त असा अर्थ आहे, पण इथे मात्र अर्थ आहे इच्छेप्रमाणे, की आपण आपल्या इच्छेप्रमाणे. आता आपण पाहतो की स्त्री जेव्हा संसार करत असते तेव्हा तिला घरातल्या सगळ्यांचं करावं लागतं, आणि हे सगळं करताना मग तिच्यावर अन्याय होतो, अत्याचार होतो, प्रसंगी तिला मारही मिळतो, आणि हे सगळं ती सहन करते, सोसते. आणि मग तरीसुद्धा ती त्याविषयी ब्रही काढत नाही, कारण आपला जन्मच यासाठी आहे. अशा प्रकारचा संस्कार, अशा प्रकारची भावना तिची निर्माण झालेली आहे. आणि म्हणूनच अण्णासाहेब कर्वे म्हणतात, सबब तिने शिक्षित व्हायलाच पाहिजे. खरं तर तिने शिकलं पाहिजेच, कारण शिक्षणाशिवाय तिला तिच्या स्वातंत्र्याची जाणीव होणार नाही, हे कर्व्यांना ठामपणे वाटत होते, ठामपणे वाटत होते. आणि ठाम खात्रीने की असं वाटत होतं की तिला शिकलं पाहिजे, आणि ती शिकल्याशिवाय तिला तिच्या अधिकाराविषयी, तिच्या हक्काविषयी जाणीव होणार नाही. आणि म्हणून ती शिकली पाहिजे. तथापि हे कार्य अतोनात कठीण आहे हेही त्यांना दिसत होते. तसं पाहिलं 1948 साली पुण्यातच महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा मार्ग दाखवलेला होता, मुलींसाठी शाळा काढलेली होती. म्हणजे स्त्री शिक्षण सुरू झालेलं होतं, पण मोठ्या प्रमाणात नव्हतं. आणि जेव्हा कर्व्यांना असं वाटायला लागलं की ही स्त्री शिकली पाहिजे, तेव्हाच तिला तिच्यावर होत असलेल्या अन्यायाची जाणीव होईल आणि आपणही स्वतंत्र झालं पाहिजे, हा विचार तिचा मनात रुजेल, ती शिकली पाहिजे. पण शिक्षण स्त्रियांना देणं हे काम सोपं नव्हतं. अतोनात खूप कष्टदायक होतं, याची जाणीव त्यांना होती. स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे असे वाटणे म्हणजे खडकावर डोके आपटण्यासारखे होते. स्त्रीने स्वातंत्र्य कमावणे, मिळवणे, प्राप्त करणे ते पुरुष शिकत नव्हते. तिथे स्त्रीनं शिकावं आणि स्वतःचं स्वातंत्र्य कमवावं, हा जो विचार होता ना, लेखक म्हणतात खडकावर डोकं आपटण्यासारखा होता. म्हणजे जसं नाही का, खडकावर डोकं आपटणे म्हणजे एखादी गोष्ट कधी होणारच नाही, अशक्य गोष्ट शक्य होईल असे वाटणे, तर ते कधी होणारच नव्हतं असं त्यांना वाटत होतं, की स्त्री स्वतः स्वातंत्र्य कमवेल हे कधी घडणारच नाही. आणि म्हणूनच
शांत सोशिकपणे सहिष्णू वृत्तीने राहिलो तर हे अशी धारा व्रत परिपूर्ण होऊ शकेल. अण्णा कर्वे यांना त्यावेळी जाणीव झाली, आता आपल्याला अत्यंत सोशिकपणे म्हणजे आपल्याला हे कार्य करायचं आहे स्त्रियांसाठी, आणि हे करत असताना आपण सोसावं लागणार आहे, खूप सहन करावं लागणार आहे आणि शांत राहावं लागणार आहे, सगळ्यांशी मिळून मिसळून वागावं लागणार आहे. तेव्हाच हे अशी धाराव्रत याचा अर्थ आहे तलवारीच्या धारेवरून चालण्यासारखे व्रत. तलवारीच्या धारेवरून जसा माणूस चालू शकत नाही तशा प्रकारे की हे जे काम आहे हे काम कठीण होतं की या स्त्रीला शिकवायचं काम. आणि म्हणून त्यांनी ठरवलं की आता आपल्याला हे काम करायचं असेल तर आपली जी वृत्ती आहे ती आता सोशिक ठेवली पाहिजे. म्हणजे समाजाकडून अत्यंत त्रास आपल्याला होईल, पण शांत राहून समाजाकडून होणारा त्रास सहन करून सहिष्णू वृत्तीने राहिलो तर हे व्रत पूर्ण होऊ शकेल. याची त्यांनी खुणगाठ बांधली. आता खुणगाठ बांधणे याचा अर्थ आहे की निश्चय करणे. आणि त्यांनी निश्चय केला की आता आपल्याला स्त्रीला शिकवायचं, स्त्रीला सुशिक्षित करायचं. आणि हे सगळं ज्या काही अडचणी येतील त्या आता सोसायच्या. आणि त्यांनी ते अशी धाराव्रत स्वीकारलं आणि त्यासाठी तयारी सुरू केली. निश्चय केला, सावकाश तरी हमखास हे कार्य करणे गरजेचे होते. हे कार्य सावकाश होईल, पण हमखास ते कार्य आपल्याला करायचं आहे, हमखास खात्रीने. आणि म्हणून त्या कार्याला त्यांनी सुरुवात केली. नुसत्या अडीअडचणी येतील असे नव्हते. आता काही पैसे मिळणार नाही, जागा मिळणार नाही, मुली शिक्षणासाठी येणार नाहीत, त्यांना त्यांचे पालक पाठवणार नाहीत, याच अडचणी नव्हत्या. तर समाजाचा यासाठी प्रचंड विरोध त्यांना पत्करावा लागणार होता. आणि हा विरोध त्यांना सहन करायचा होता. आणि म्हणून ते म्हणतात संपूर्ण समाजाविरुद्ध विद्रोह करावा लागणार होता. विद्रोह करणे, संघर्ष करणे, समाजाविरुद्ध त्यांना संघर्ष करावा लागणार होता. कारण सावित्रीबाई फुले यांनी जेव्हा स्त्री शिक्षणाचा शुभारंभ केला त्यावेळी त्यांना कोणत्या त्रासाला सामोरं जावं लागलं याची जाणीव आपल्याला आहे. आणि कर्वे स्त्री शिक्षणाचाच मार्ग अवलंबतात, स्त्रीला शिक्षण देण्याचा प्रयत्न करतायत. आणि त्यांनाही अशा प्रकारच्या यातनांना नक्कीच सामोरं जावं लागणार. कारण समाजाची संघर्ष करणं ही इतकी सोपी गोष्ट नाही. कारण समाज समूहानं असतो आणि आपण ते एकटे असतो, हा फरक असतो. आणि म्हणून प्रचंड मोठा संघर्ष, प्रचंड मोठ्या अडचणी समोर असताना अण्णासाहेबांनी या कामाला सुरुवात केली. असे केले तर समाज आपल्याला गिळून टाकायला येईल हे कळत होते. समाजाविरुद्ध आपण स्त्रीसाठी जर संघर्ष करणार असू तर आपल्याला समाज गिळून टाकणे याचा अर्थ नष्ट करणे, ठार मारणे, या जगातून आपल्याला कायमचे नष्ट करणे. म्हणजे अशी आपल्यावर वेळ येऊ शकते की लोक आपल्याला मारूनही टाकतील. पण अण्णासाहेब कर्वे यांनी हे आव्हान स्वीकारलं आणि आपल्या कार्याला सुरुवात केली. पंडिता रमाबाई आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या कार्याचा प्रभाव अण्णासाहेब कर्वे यांच्यावर तर होताच, पण एक थोर तत्त्वज्ञ हर्बर्ट स्पेन्सर यांच्या विचारांचा प्रभाव या
अण्णासाहेब कर्वे यांच्यावर होता. आणि म्हणूनच की त्यांच्या त्या जीवन कार्यातून त्यांना हुरूप मिळाला, हुरूप उत्साह मिळाला. ईश्वरचंद्रांनी पोथ्याचा पिट्ट्या पाडून विधवा विवाह होऊ शकतो हे दाखवून दिले. स्वतः विधवेशी विवाह करून कर्व्यांनी त्याचा वस्तुपाठ घालून दिला. ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी प्राचीन ग्रंथ अभ्यासले, पोथ्यांचा पिट्ट्या पाडला. पिट्ट्या पाडणे म्हणजे त्या ग्रंथांचा खूप अभ्यास करून त्यांनी पुनर्विवाह विधवा विवाह होऊ शकतो हे दाखवून दिलं. आणि अण्णासाहेब कर्वे यांनी त्याच्याही पुढे जाऊन समाजापुढे एक वस्तुपाठ याचा अर्थ आदर्श घालून दिला. आणि तो आदर्श होता, एका विधवेशी त्यांनी पुनर्विवाह केला. आणि ह्या विधवा कोण, तर या विधवा होत्या पंडिता रमाबाई यांच्या सदनामध्ये, शांती सदनामध्ये शिकत असणाऱ्या गोदूबाई यांच्याशी त्यांनी विवाह केला. आणि एक वस्तुपाठ त्यांनी घालून दिला की केवळ बोलणं नाही तर कृतीतून ते त्यांनी दाखवून दिलं. फक्त पोकळ बोलण्यापेक्षा कृतीतून त्यांनी हे दाखवून दिलं. आणि सुरुवात त्यांनी स्वतःपासून केली, म्हणून त्यांना बोलायची सोय उरली नाही. प्राध्यापक धोंडो केशव कर्वे कॉलेजात गणित शिकवत. अतिशय बुद्धिमान होते ते, विद्वत्तेचा महामेरू होते. विद्वत्ता म्हणजे निष्णांत, बुद्धिवान, बुद्धिमंत, महामेरू. पृथ्वीचे पुराणात पृथ्वीचे वर्णन करताना 7 द्वीपाचं वर्णन केलं आहे. आणि त्या 7 द्वीपामध्ये जो जंबूद्वीप आहे तो केंद्रस्थानी आहे. आणि त्या जंबूद्वीपामध्ये तो सोन्याचा आहे. आणि त्यामध्ये तो पर्वत सोन्याचा आहे. आणि त्या सोन्याच्या पर्वतात देव राहतात. आणि म्हणून या महामेरू म्हणजे अण्णासाहेब कर्वे यांची तुलना महामेरूशी केलेली आहे. अहो म्हणजे महामेरूपेक्षाही ते श्रेष्ठ आहेत, अशा प्रकारचं त्यांच्याविषयीचं वर्णन लेखक करतात. त्यामुळे त्यांच्याशी वाद घालायला कोणी धजले नाही. धजणे, हिम्मत करणे, केवळ सत्पुरुषाचा छळ करावा एवढेच ऐतिहासिक कार्य तेव्हाच्या आज्ञ समाजाने केले. आणि आता त्यावेळी अण्णासाहेब कर्वे हुशार होते, बुद्धिमान होते, त्यांच्याशी वाद घालायला कोणाला जमलं नाही. आणि म्हणून समाजाला आज्ञ म्हणजे अडाणी समाज, त्यानं फक्त एक ऐतिहासिक म्हणजे विरोध करायचा चांगल्या कामाला, सत्पुरुषाचा छळ करायचा, चांगलं काम करणाऱ्याला त्रास द्यायचा, एवढंच काम त्यावेळच्या समाजानं केलं. या समाजाबद्दल महर्षी अण्णासाहेब कर्वे अर्थातच क्षमाशील होते. आता मुळात ही क्षमाशीलतेची वृत्ती कोणात असते, तर फक्त संतात असते. जसं संत तुकारामांचा अभंग आहे की क्षमाशस्त्र जया नराची हाती, दुष्टतया प्रति काय करी, तृण नाही ते पडिला दावाग्नी, जाय तो विझोनी आपसया. अहो एक क्षमाशील वृत्ती म्हणजे संतांना कोणी किती त्रास दिला तर त्याला ते दुरुत्तरे देत नाहीत, दुरुत्तरे करत नाहीत, त्यांच्याशी वाद घालण्याच्या भानगडीत ते पडत नाहीत, ते त्यांना क्षमा करून टाकतात. आणि म्हणून ही क्षमाशील वृत्ती अण्णासाहेब कर्वे यांनी आपल्या स्वतःजवळ ठेवलेली होती. त्यांना छळवादी समाजवृत्तीचा आधीपासूनच अंदाज होता, कारण त्यांना माहिती होतं की जेव्हा जेव्हा समाजासाठी आपण चांगलं काम करू तेव्हा हा समाज चांगल्या कामाला दाद देत नाही, विरोध करतो. त्यामुळे आपला छळ होईल, आपल्याला त्रास होईल, आपला अपमान होईल, आपली निंदा होईल, प्रसंगी आपल्यावर वाईट वेळ येईल. पण याचा अंदाज होता त्यांना, त्यामुळे ते घाबरले नाहीत. समाजाने केलेल्या धक्काबुक्कीत अण्णासाहेबांचे कपडे फाटत. रोज त्यांना आपला शर्ट नाही तर कोट जिथे फाटला तिथे शिवून घ्यावा लागत असे. फाटके कपडे ते वापरत नसत. सामान्य गोष्ट नाही आहे. आपली कोणी निंदा केली, आपल्याला एखादं काम आपण चांगलं करतोय, कोणी त्या कामाबद्दल काही वाईट बोललं तर आपण ते काम सोडून देतो. आपण म्हणतो आपल्याला काय करायचं,
आपण तर लोकांचं चांगलं करत होतो, लोकांना आवडत नसेल तर आपण नाही करणार. म्हणजे आपण लोकांची निंदा सहन करू शकत नाहीत. पण अण्णासाहेब हे काम करत असताना धक्काबुक्की होताना त्यांचे कपडे फाटत. अहो मग कपडे फाटत एवढं सगळंच ते सहन करत केवळ समाजासाठी फाटलेले कपडे ते लगेच शिवून घ्यायचे, कारण फाटलेले कपडे ते वापरायचे नाहीत. आणि गावातील सुशिक्षित समजल्या गेलेल्या लोकांनी सशे होलपट चालवली तरी कर्व्यांनी ना त्यांना शिव्या शाप दिले ना आपल्या कार्यातून कर्वे विचलित झाले. अहो केवळ आज्ञा समाज होता असं नाही, सुशिक्षित लोकसुद्धा छळ करायचे, त्रास द्यायचे. पण हे सगळं होत असताना कर्वे आपल्या कार्यापासून थोडेही विचलित झाले नाहीत. कर्व्यांनी ना त्यांना शिव्या दिल्या, ना शाप दिले, ना त्यांच्याविषयी वाईट बोलले. त्यांनी हे सगळं सहन केलं आणि आपलं काम चालू ठेवलं. विचलित न होता, विचलित होणे, दुर्लक्ष करणे, अस्वस्थ होणे, कार्यापासून दूर जाणे, आणि कर्व्यांनी कार्यापासून ते दूर गेले नाहीत, आपलं कार्य चालू ठेवलं. जसे संत ज्ञानेश्वरांचाही छळ झाला. अनेक संतांना या छळाला समाजाच्या सामोरं जावं लागलं आणि आपल्यालाही जावं लागणार हे त्यांना माहीत होतं. पण त्यांच्या साहित्यात ते कुठेही उमटले नाही. ज्ञानेश्वरांचा एवढा छळ झाला पण समाजासाठी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. प्रचंड मोठं साहित्य लिहिलं पण त्या साहित्यात कुठेही समाजाला दोष त्यांनी दिला नाही. कारण जी माणसं मोठं काम करतात ना ती समाजाकडे दुर्लक्ष करतात. समाज निंदा करणार, समाज नावं ठेवणार, पण समाजाचं काम करतोय, आपण मात्र आपल्या कामावर ठाम राहिलं पाहिजे ही भावना त्यांनी लक्षात ठेवली. तसे कर्व्यांचे आचरण ज्ञानेश्वरांच्या कवितेसारखेच राहिले. त्यांनी कुठेही आपल्या साहित्यामध्ये समाजाच्या या त्रासाबद्दल कुठेही शब्दही लिहिला नाही, बोलले नाहीत. महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमाची मुहूर्तमेढ रोवली. कालांतराने बालिकाश्रमाचे हिंगणा येथे स्थलांतर करून हिंगणे श्री शिक्षण संस्था असे त्यांनी तिचे नामांतर केले. पहिल्यांदा अनाथ बालिकाश्रम ही भिडे यांच्या वाड्यात सदाशिव पेठेत हा बालिकाश्रम उभारला होता. पण पुढे प्लेग झाला, पुण्यात प्लेग आला आणि म्हणून हिंगणे या ठिकाणी या 6 एकर जागेवर त्यांनी आपली हा अनाथाश्रम उभारला आणि काम सुरू केलं. पैचा निधी व मुरुड निधी त्यांनी जमवला. पैचा निधी, पै म्हणजे त्यावेळी बघा पूर्वीचं एक लहान नाणं अगदी पै लोकांकडून जमा केली. मुरुड निधी त्यांनी जमवला. त्यांच्यावर चाल करून येणाऱ्या समाजाला या गोष्टीची पूर्ण कल्पना होती की यातील पैचा हिशोब कर्व्यांजवळ असणार आहे. कर्व्यांनी जमा केलेल्या निधीची उधळपट्टी तर केवळ असंभव. कर्वे स्वतः मोटार वापरत नसत. त्यांनी लोकांकडून जो पैसा जमा केलेला होता या स्त्री शिक्षणासाठी अगदी पैचा हिशोब ठेवलेला होता. समाजाला माहीत होतं की पैचा हिशोब ते ठेवणार, स्वतःसाठी काही खर्च करणार नाहीत याची जाणीव समाजालाही होती. त्यांच्याकडे मोटार नव्हती, पायी प्रवास करायचे. अगदी हिंगणेपासून या फर्ग्युसन कॉलेजपर्यंत पायी यायचे आणि स्वतःचे पैसे ते समाजासाठी स्त्री शिक्षणासाठी वापरायचे आणि मग दुसऱ्याचे पैसे स्वतःसाठी वापरणे तर दूरच, समाजाचे पैसे वापरणे तर दूरच, स्वतःचे पैसेसुद्धा ते समाजासाठी वापरायचे हे मात्र समाजाला माहीत होते. जेवढे खर्च घरात आवश्यक तेवढे आपल्या कमाईतून ते करीत. उर्वरित म्हणजे उरलेला सर्व पैसा ते समाज कार्यासाठी वापरायचे. त्यामुळे ते स्वतःच्याच विश्वात वावरतात अशी कुरबुर घरच्यांच्या मनात घर करून राहिली होती. वस्तुतः समाज सुस्वरूप करण्याची महर्षी कर्वे यांची जिद्द होती. पण त्या जिद्दीने कुटुंबाला कुठेही कुरूप केले नाही. हे सगळं त्या समाजासाठी करत होते. पण
आपल्या कुटुंबाला मात्र कधीही वाईट वेळ येईल अशी परिस्थिती मात्र त्यांनी कधी येऊ दिली नाही. नेमकेपणा हा गणिताचा गुणधर्म त्यांना तिथे उपयोगी पडला. ते बोलत नसायचे, विचार करत, आणि विचार पक्का झाला ना की आचरणात आणत. त्यांच्या कार्यातूनच लोकांना अंदाज येईल की त्यांच्या चित्तात मनात काय चाललंय ते. हे डावपेच नव्हते, उलट पक्षी बोलके सुधारक असण्यापेक्षा करते सुधारक असणे हे श्रेयस्कर होते. अण्णासाहेब कर्वे बोलून दाखवायचे नाहीत, करून दाखवायचे. आणि म्हणून ते बोलके सुधारक नव्हते तर करते सुधारक होते. आणि हेच श्रेयस्कर असतं. अशा प्रकारचा विचार या पाठातून लेखक आपल्याला देतात. महर्षी कर्वे यांच्या व्यक्तिमत्वाचा, कार्याचा परिचय लेखक या पाठातून आपल्याला करून देतात. विद्यार्थी मित्रांनो, या तासिकेत आपण एवढाच भाग पाहणार आहोत. पुढची जी दुसरी तासिका, त्या तासिकेला आपण या करते सुधारक कर्वे, लेखक डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे यांचा पुढील तासिकेचा भाग पुढच्या भागात पाहूया. धन्यवाद.